नाही, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये आशा असते, त्याच्या मनामध्ये एक आशा असते, काय आत्ता होईल, आत्ता मिळेल, लगेच मला ते द्रव्य प्राप्त होईल. पण काय होतंय, काही कालांतराने एखादा होल त्याने तयार करावा आणि त्याच टोपलीतून एखाद्या सापाने यावं आणि त्यालाच गिलंकृत करावं. हीच अवस्था उभ्या आयुष्यामध्ये माणसाची होते दादा, हीच अवस्था होते. आम्ही आयुष्यभर जी काही धावपळ करतो ना, आम्ही आयुष्यभर जी काही काबाड कष्ट करतोय की नाही, करू नये असं नाही. तुम्ही एवढे पैसे कमवा की म्हातारपणी तुम्हाला बसून खाता आलं पाहिजे, कारण म्हातारपणी बसूनच खावं लागतंय. उभे राहून खायला पायामध्ये त्राण नसतो, शरीरामध्ये त्राण नसते बाबा, बरोबर आहे का? त्यात जर काही तुटपुट झाली तर मग कार्यक्रमच, बरोबर आहे. पण कष्ट करा, घाम गाळा, मेहनत करा. कष्टाने, मेहनतीने आणि घाम गाळून जर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे जर धर्मसंस्कार करून नीतीने जर समजा 4 पैसे कमवत असाल ना, तर शेवटपर्यंत ते तुम्हाला सुखकारक असेल, शेवटपर्यंत ते तुम्हाला सुख देईल. पण गोर गरिबाला लुबाडून, माझ्या शेतकऱ्याला लुबाडून, माझ्या शेतकऱ्याच्या नको नको त्या योजना खाऊन त्याचं शोषण करून जर समजा तुम्ही धन संपत्ती कमवत असाल ना, तुम्हाला तर सुख मिळणारच नाही रे. तुम्ही आयुष्यभर जरी सुखाची अपेक्षा कराल ना, आयुष्यात कधी सुख मिळणार नाही. पण त्या पैशावर पोचलेली, त्या संपत्तीवर निर्माण झालेली, मोठी केलेली संतती सुद्धा तुम्हाला सुख देणार नाही, मात्र निश्चित आहे, नाही देऊ शकत. कधीतरी एकांतात बसा, मनाला विचारा, आज जो माझ्याकडे पैसा आहे तो शेवटच्या वेळेला कामी येईल? नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडे पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना बंधू पाठीची, बहीण शेजेची, कामीन दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. मग सोडवणार कोण? सुटायचं तर आहे आम्हाला, सुटलो तर पाहिजे, कोण सोडवणार आम्हाला? कधीतरी विचार करा ना. मी माझ्या घराचा अभिमान करतोय, पण करोड रुपयाचा बंगला ज्याने बांधला असेल ना, त्याने फक्त एक स्मरणात ठेवावा, माझी शेवटची आंघोळ माझ्या अंगणात असेल, हे मात्र निश्चित आहे. करोडो रुपये जर आम्ही साठवले असतील, करोडो रुपयाच्या नोटा बंडल जरी आमच्या कपाटामध्ये असतील ना, तरी शेवटच्या वेळेला कपाळाला लावणारा ठोकळा मात्र हा शेजाऱ्याचाच असेल, कारण सुट्टे पैसे तेव्हा आपल्याकडे नसतील, आपण नोटा सांभाळलेल्या असतील. कधीतरी हे कार्य करताना, कधीतरी आपण जगताना, कधीतरी आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण करताना ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा पण विचार करायला हवा दादा. आम्ही अभिमान कसला करतोय? आमच्या सोयऱ्यांचा अभिमान करतोय, आम्ही आमच्या घरादाराचा, आमच्या प्रॉपर्टीचा अभिमान करतोय. काहीही सोडवू शकत नाही, काही उपयोगी होऊ शकत नाही. राजा असता मृत्यूला 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडीना तयाला मृत्यू काही. वजना एवढं जरी पैसे द्यायला तयार झाला तरी तो बोलत ते तुझ्याजवळ ठेव. काय ते धन त्याच्याजवळ चालत नाही दादा. ते धन त्याच्याजवळ चालतंय ना, ते धन आता आपण गोळा करतोय, बरोबर आहे की नाही? जे धन त्याच्याजवळ चालतंय की नाही, म्हणून आपल्याला प्रवचन श्रवणाची गरज आहे, आपल्याला कीर्तन श्रवणाची गरज आहे. आपला संसार सुखी व्हावा असं वाटतंय की नाही? आम्ही आमच्या संसारामध्ये सुखाने राहावं असं वाटतंय की नाही? मग प्रवचन श्रवण करा, कीर्तन श्रवण करा, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा. निश्चित तुम्हाला तुमच्या समाजात, तुमच्या संसारामध्ये, तुमच्या घरामध्ये तुम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, निश्चित. एक साधं उदाहरण आहे बघा, साधं एकदम, आपल्या सर्वांना पटेल असं उदाहरण आहे. बाबा तुमच्या वेळेला लग्नाच्या टायमाला नवरदेव म्हणून तुम्ही कुठल्या गाडीमध्ये गेले होते बरं? बैलगाडीत, कारण त्या टायमाला 4 चाक्या नव्हत्या, 2 व्हीलर नव्हती, आहे की नाही? बैलगाडीतून गेलो होतो. त्या टायमाला रस्ते पण काय डांबरी नव्हते, बरोबर आहे, धुलीचे रस्ते. काही अंतरावर ज्या वेळेला गाडी जायची ना, त्यावेळेला गाडी आवाज द्यायची, कुरकू कुकू जोरात असा आवाज द्यायची बघा, फार अगदी लांबपर्यंत आवाज जायचा. तो आस असा घासायचा, बरोबर आहे का? मग तो आस घासायला लागल्यानंतर, एखादा चाक त्यातला आवाज द्यायला लागल्यानंतर आपण काय करायचो? कोण बोलायचं मागे लिंबू बांधायचो म्हणून? नाही ना? नाही, ऐकायला आला मला की लिंबू बांधायचो, एक बोलतो नारळ फोडायचो, असं काय आहे का? नाही ना? तुम्ही किती लिंबा बांधले आणि किती नारळ फोडले तरी पण तो आवाज काही थांबला नसता त्यावेळेला. मग त्यावेळेला त्याला गरज कसली होती? वंगणाची.
ते ऑइल असायचं, ते तेल असायचं. ते तेल लावलं ना की लगेच आवाज बंद व्हायचा. तुमच्या संसारामध्ये जर एखादं चाक कुरकुर करत असेल ना तर तुम्ही प्रवचन श्रवण करा, कीर्तन श्रवण करा. कुरकुर करण्याला चाक जर गप्प नाही बसला तर पुढच्या वेळेला प्रवचनाला येऊ नका. आम्ही जी प्रवचन करतोय ना, श्रवण करतोय ना, जी कीर्तन श्रवण करतोय ना, याला कारण काय? हे वंगण आहे. आम्हाला जगण्याचा मार्ग या प्रवचनातून मिळतोय, या श्रवणातून मिळतोय. आमचं आयुष्य आम्ही कसं जगावं, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कशा प्रकारची कार्य करावीत ना, हे मार्गदर्शन आम्हाला ह्या कीर्तनातून, आम्हाला प्रवचनातून मिळत असतंय. म्हणून आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो आणि ती आज नितांत गरज आहे माणसाला, नितांत गरज आहे. आम्ही सगळ्या नियमाचं पालन करतोय, बाकीच्या काही भीतीपोटी नियम पाळतोय, आम्ही काही भीतीपोटी सुद्धा नियम पाळतोय. भीती म्हणून नका, तुमच्यावर लादलेलं आहे, करायचं म्हणून करायचं असं नका. पण एक स्मरणात ठेवा, आपण हिंदू आहोत. बरोबर आहे का? आपण हिंदू आहोत. आपण हिंदू म्हणून भगवंताने आपल्याला जन्माला घातलेलं आहे. ग्रंथाचं वाचन करणं, ग्रंथाचं वाङ्मयाचा अभ्यास करणं हे आमचं कर्तव्य आहे. एकच नियम ठेवा, सकाळी ज्ञानेश्वरीचा एक तरी पान वाचणार तेव्हाच घराच्या बाहेर पडणार. संध्याकाळी हरिपाठ करणार, हरिपाठ वाचणार तेव्हाच अन्न घेणार. काहीतरी नियम ठेवा. आणि तुम्हाला सांगू का, ज्या वेळेला आम्ही एखादी वस्तू आमच्या घरी आणतो, ती वस्तू वापरायचं आम्हाला ज्ञान नसते, त्यावेळेला त्या वस्तूच्या बरोबर आलेलं पुस्तक ते वाचत असतोय आणि ज्या पद्धतीने त्या पुस्तकामध्ये माहिती दिलेली असते त्या पद्धतीने आम्ही ते हाताळत असतोय. ते पुस्तक, त्याला मॅन्युअल गाईड म्हणतात, माहिती पुस्तिका. काय म्हणतात त्याला? माहिती पुस्तिका. हरिपाठ हे आमचं मॅन्युअल गाईड आहे. हरिपाठाचे अभंग वाचावेत आणि त्या पद्धतीने आम्ही चालावं. तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्याचा मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त काय करायचं? आणि किती सोपा परमार्थ, किती सोपं ज्ञान दिले हो त्याच्यामध्ये, किती सोपा मार्ग दिलेला आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. काय मांडलंय बघा माऊलींनी. तुमच्याकडे जर उपाधी निर्माण होत असेल ना, उपाधी, आपलं काय चाललंय, अभिमान माणसाकडे आला ना की तो अभिमान माणसाला परमार्थ करू देत नाही, देवाचं कार्य करू देत नाही. आणि हे सगळं उपाधी वाढवणारी साधनं आहेत. मी म्हणजे कोणतरी वेगळा, माऊली बरोबर आहे की नाही? मी म्हणजे कोणतरी वेगळा. तुमच्याकडे उपाधी जर येत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला त्या परमार्थाची फळप्राप्ती मिळणार नाही, कधीच नाही. मी म्हणजे कोणतरी वेगळा. मग एक वेळ तो पैशाचा जो अभिमान करतोय की नाही, त्याला ज्ञान नसते, अज्ञानातून करतोय, भ्रमातून करतोय, प्रॉपर्टीचा, संपत्तीचा, घराचा, ऐश्वर्याचा, तारुण्याचा, बळाचा अभिमान जो करतोय ना, ठीक आहे, चला त्याला ज्ञान नाही आहे, त्याला ज्ञान मिळाल्यानंतर, त्याला कधीतरी जाणीव, त्याला मार्गदर्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन होईल. पण कधीतरी आम्हाला परमार्थिक माणसांकडे सुद्धा तो अभिमान पाहायला मिळतो. तो कसा जागा होतो? सूक्ष्मातून जागा होतो तो अभिमान आहे की नाही. हा कुठल्या बाबाचा चला, तो कुठल्या ग्रंथाचा अभ्यास करतो, त्याच्या कपाळाला कोणता टिळा आहे, तो कोणाचं नामस्मरण करतो, त्याच्या घरात कुठल्या देवाची प्रतिमा आहे. बरोबर आहे की नाही बाबा? अरे द्वेष करतोय कसला आम्ही, मत्सर करतोय कसला? त्याच्या चांगल्या गुणांचा, त्याच्या चांगल्या विचाराचा, धर्मकार्याचा, धर्माच्या विचाराचा, धर्माच्या संस्काराचा, धर्माच्या संस्कृतीचा मत्सर करतोय. आणि तो मत्सर जर आमच्याकडून घडत असेल तर आम्ही परमार्थ करतोय. हो, काही तर असे आहेत ना की तुम्हाला भेटले का फक्त भेटल्याबरोबर बोलतील, फक्त आम्हालाच भेटलाय हो का त्या बाबा आहेत की नाही. मार्केटमध्ये असे बरेच आहेत, त्यांच्याकडे आपण काहीतरी चांगलं ऐकायला जावं आणि ते सुरुवात कशी करतात, आम्हालाच भेटलाय, फक्त जे गुह्य आहे ना ते आम्हालाच भेटलंय, बाकी गावात चिकार भरपूर आहेत परमार्थिक, पण कोणाला काही भेटलेलं नाही. ज्या मला भेटलंय ना, संत म्हणतात अरे याला काहीच भेटलं नाही, याला जर काही भेटलं असता ना तर हा असं बोललाच नसता. बरोबर आहे की नाही? खरं सांगू का, आज बऱ्याच ठिकाणी धर्मांतर पाहायला मिळतं आहे आम्हाला. धर्मांतराच्या गोष्टी अनेक ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांनी तो विडाच उचललेला आहे. बऱ्याच ठिकाणी बाबा चालू येते. जेवढं थांबवता येईल, जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. आपले धर्माचे संस्कार आणि संस्कृती कशी टिकवता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. ऐक, आपली मुलं शिकावीत, आपली मुलं मोठी व्हावीत, आपल्या मुलांनी चांगल्या प्रकारे प्रगती करावी.
चांगल्या प्रकारे ज्ञान प्राप्त करून त्यांनी त्यांच्या आयुष्याचा उद्धार करून घ्यावा. पण ज्या शाळेत आपली मुलं शिकतात ना, त्या शाळेत पालक म्हणून कधीतरी आपलंही जाणं कर्तव्य आहे. अनेक प्रकारच्या शाळा आज आम्हाला अशा पाहायला मिळतात की त्या ठिकाणी आम्हाला आमच्या धर्माचे संस्कार बाजूला करून त्या लहान मुलांवर वेगळ्या प्रकारच्या धर्माचे नियम लादले जातात. आणि असं जर असेल ना, तर तुम्हाला सांगतो, आपली मुलं मराठी शाळेत टाका. जर वेगळ्या प्रकारच्या धर्माचे नियम जर तुमच्या मुलांवर लादले जात असतील, अरे मुलगा घरी आल्याबरोबर त्याने विचारलं पाहिजे, गणपती बाप्पा कुठे मिळेल, दत्तगुरूंची प्राप्ती मला कधी होईल, भगवान श्रीकृष्णांच्या लीला काय आहेत, श्रीराम प्रभूंचं कार्य काय आहे. एखादा मुलगा घरी आल्यानंतर जर तो विचारत असेल मला सांताक्रूज कुठे मिळेल, का ते सगळं देतोय म्हणतोय, तो भेटला ना का आम्हाला त्याची सगळं भेटतंय. एवढ्या लहान मुलांवर जर तुम्ही असे संस्कार केले, एवढ्या लहानपणी जर त्याला अशी ओळख दिली, तर याच्या पुढे तो कोणाला भजणार आहे, कोणाला काय करणार आहे. आम्ही दात काढावेत, तो बोलतोय आणि आम्ही दात काढतोय. दादा, याच्या पुढे पैसा आहे ना, पैसा तुम्ही पाहिजे तेवढा मिळवाल. या कलियुगामध्ये अनेक मार्ग आहेत पैसा मिळवण्याचे. पण धर्म संस्कार जर टिकवायचे असतील, धर्माचे संस्कार जर आणि धर्माची संस्कृती जर टिकवायची असेल ना, तर तुम्हाला ज्ञानोबाच वाचावे लागणार आहेत, तुम्हाला जगद्गुरु तुकोबाच पाहावे लागणार आहेत, तुम्हाला शांती ब्रह्मनाथ महाराजांचा, संत शिरोमणी गुरुबा काकांचा आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांचाच अभ्यास करावा लागणार आहे. नवे मी चालू वर्तमान काळातलं सांगतो उदाहरण. जर तुम्हाला तुमचं आयुष्य कशा प्रकारे जगायचं हा आदर्श जर घ्यायचा असेल ना, तर ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना, आमच्या नामदेव बाबा, आमचा अण्णांचा आदर्श घ्या. काय केलं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये, अतिशय चांगल्या प्रकारे परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं नामस्मरण केलं, दिंडीचं आयोजन केलं, यात्रेचं आयोजन केलं, तीर्थयात्रा केली, चारी धाम यात्रा केली, मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले. आणि खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये जी कर्म करून देवाचा नामस्मरण करत निरोप घ्यायचा ना, अशा प्रकारे भरे कमी वयामध्ये 72व्या वर्षी बाबांचं निधन झालं. अशा माणसांना खूप आयुष्य मिळावं असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटतंय, पण ते आपल्या हातात नसते. म्हणून आपण बोलतो ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. पण प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्हाला असं पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करायची वेळ येते ना, त्या वेळेला आम्ही पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करत असतो, देवा, अरे धर्माचं, देशाचं आणि देवाचं कार्य करणारी माणसं जर असतील ना, तर त्यांना आमचंही आयुष्य लाभलं तरी चालेल रे देवा, त्यांना आमचंही आयुष्य लाभावं. कारण त्या माणसांची गरज आहे, त्या माणसांची गरज आहे. आज ज्या देवीची स्थापना आम्ही आमच्या चौकामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या अंगणामध्ये केलेली, आज बघा ना नवरात्र उत्सव चालू आहे. कशा निमित्ताने त्या देवीची आम्ही स्थापना केलेली आहे, कशासाठी त्या देवीची आम्ही स्थापना केलेली आहे, कधीतरी विचार केला का आम्ही? कशासाठी त्या देवीला यावं लागलं? बरं तेही जाऊ द्या, नवरात्र आणि 9 दिवस आम्ही जागर करतो त्या देवीचा. का करतोय बरं? देवीचा जागर आम्ही का करतोय? दुष्टांचा नाश केला, असुरी वृत्तीचा नाश केला, आणि असुरी वृत्तीसाठी, दुष्ट वृत्तीचा नाश करण्यासाठी त्या देवीला 9 दिवस नवरात्र नॉन स्टॉप न थांबता युद्ध करावं लागलं. खरं आहे की खोटं आहे बाबा? महिलांना प्रश्न आहे माझा, खरं आहे की खोटं आहे? तुम्हाला काही माहिती आहे का? आपण जो नवरात्र उत्सव साजरा करतो तो कशासाठी करतो? ज्या देवीचा आपण उत्सव साजरा करतो, ज्या देवीचे आपण 9 दिवस उपवास करतो, काही चप्पल घालत नाही, काही अन्न सेवन करत नाही, काही फक्त फळं घेतात, काही फक्त दूध घेतात. हो, तुमच्या बुद्धीप्रमाणे तुम्ही करावं निश्चित, पण कशासाठी करतोय याचा विचार केला पाहिजे. जर नवरात्र 9 दिवस ती देवी असुर वृत्तीचा नाश करण्यासाठी, दुष्ट वृत्तीचा, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी जर त्या असुरांशी, त्या राक्षसांची, त्या राक्षसी वृत्तीच्या माणसांशी जर समजा त्या राक्षसांची युद्ध करत होती देवी, तर तिचं संपूर्ण अंग रक्ताने माखलेलं होतं, रक्ताने न्हालेलं होतं. खरं आहे की खोटं आहे? बरोबर आहे का आई साहेब, ताई साहेब, बरोबर आहे का? की काही चुकतंय माझं? नाही ना? मग तिला साड्या बदलायला टाइम भेटला कधी? पहिल्या दिवशी लाल, ना दुसऱ्या दिवशी पिवली, ना तिसऱ्या दिवशी निळी, ना चौथ्या दिवशी पांढरी, ना 5व्या दिवशी. देवाच्या नावात चोरांचा बाजार चाललाय, चोरांचा बाजार.
आम्ही सण उत्सव कशासाठी साजरे करावेत ना हेच आम्हाला माहीत नाही आहे. आम्ही का करावेत हे? अरे ज्या दुष्ट वृत्तीचा नाश करण्यासाठी त्या देवीला अवतार घ्यावा लागला, ज्या असुरी वृत्तीचा नाश करण्यासाठी त्या देवीला अवतार घ्यावा लागला, तीच दुष्ट माणसं आणि तीच असुरी वृत्तीची माणसं जर त्या देवीच्या पुढे नको त्या गाण्यांवर जर नको त्या प्रकारचा नाच जर करत असतील तर सांगा ना, तुमच्याकडून ते जागर घडतंय का? आयुष्यभर जरी तुम्ही नाचकाम केलं आणि आयुष्यभर जरी तुम्ही तशा पद्धतीचं जागर केलं तरी देवीची कृपा तुमच्यावर होईल? कुठे गेली आमची धर्माची संस्कृती आणि कुठे पाहायला मिळते आम्हाला धर्माचे विचार? अरे इतर धर्मातली लोक आमच्या धर्माच्या लोकांना घेतात, जवळ करतात, आमिष दाखवतात, धर्म परिवर्तन करायला लावतात, आमच्या धर्माला विरोध करतात. काही वाटत नाही का? त्यांचं कार्य येते, त्यांचं काम आहे ते. कोणी कोणाच्या धर्माला कमी लेखू नये, प्रत्येकाने प्रत्येकाचा धर्म सांभाळला पाहिजे. पण सर्व धर्म समभावाची कीड फक्त आमच्या हिंदूंच्या डोक्यात आहे म्हणून आम्ही गप्प बसतो का? त्यांच्या घराला आग लागली ना फक्त पाहत बसतो, आमच्या घराला तर अजून लागली नाही ना. पण जेव्हा तुझ्या घराला लागेल ना त्यावेळेला शेजारी पण शिल्लक नसते, ते मात्र निश्चित आहे. शेजारी पण आज खेडेपाडे बाबा त्यांनी काबीज केलेत पूर्ण. खेड्यापाड्यामध्ये त्यांची प्रार्थना स्थळं त्यांनी तयार केल्यात. आपल्याला कोणाला विरोध करायचा नाही, काय गरज आहे विरोध करायची, फक्त आपली ती सांभाळा. एखाद्या झाडाला फळं लागल्यानंतर काही ना ती फळं बघवत नाहीत, विरोधी लोक ती फळं पाडतील, हा नियम आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रात असा, राजकीय क्षेत्रात असा, सामाजिक क्षेत्रात असा, उद्योजक क्षेत्रात असा, जशी तुमची प्रगती होईल ना तसे तंगड्या खेचणारे बरेच असतात. फक्त एक स्मरणात ठेवा, तंगड्या तेच खेचतात जे आमच्यापेक्षा खाली असतात. पाय आपले कोणाला लागतील? कोणाच्या हातात लागतील? आपल्या उंचीकडे त्यांना पाहवत नाहीत ना म्हणून ते तंगड्या खेचत असतात. अरे एखाद्या झाडाला आलेली फळं पाडतात इतर लोक, आम्हाला काही वाटत नाही, पण त्यांना दगडी आणून देणारी आमची लोक असतात ना, त्या टायमाला आम्हाला अंतःकरणपूर्वक दुःख होत असते बाबा. त्यांना सहकार्य करणारे आमच्या धर्माची लोक असतात ना, हे ज्या वेळेला आम्ही पाहतोय ना त्यावेळेला अंतःकरणपूर्वक आम्हाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दुःख होत असतंय. आज ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे ना, आमच्या बाबांचा आदर्श घ्या, आमच्या नामदेव बाबांचा आदर्श घ्या. धर्मकार्य केलं त्यांनी, धर्माची संस्कृती आणि धर्माचे संस्कार कसे निर्माण करायचे ना, आज त्यांच्या मुलांकडे बघा. आज संतोषदादा असतील, त्यांचे दोन्ही भाऊ असतील, त्यांची बहीण असेल, त्यांचे काका असतील, त्यांचे बाबांचे पुतणे असतील, दादांचे चुलत भाऊ असतील. समाजकार्य त्यांच्याकडे पाहायला मिळतंय, धर्माचं कार्य त्यांच्याकडे पाहायला मिळतंय. आणि धर्मासाठी, धर्माच्या कार्यासाठी पुढे पुढे असतात ही माणसं. स्वाभिमान वाटतो त्यावेळेला. आणि याच्यानंतर तर प्रत्येक वेळेला आमच्या नामदेव बाबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेला आम्ही या रायते गावामध्ये पाऊल ठेवू ना त्या वेळेला पहिलं स्मरण होईल ते म्हणजे आमच्या नामदेव बाबांचं, आमच्या अण्णांचं, कारण कार्यच त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. म्हणून आपण कसं जगावं, कसं वागावं हे स्मरणात जर ठेवायचं असेल ना तर अशा माणसांचा आदर्श घ्या. किती नम्रतेने कार्य केलं त्यांनी, किती नम्रतेने. ती नम्रता, ती शांतता आणि ते संयमी विचार फक्त आत्मसात करा दादा. खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली आपल्याकडून वाहिली जाईल, खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली जाईल. आमचा अहंकार गळत नाही ना, आमचा अहंकार आम्ही बाजूला टाकत नाही ना. मी ज्ञानी रावण ज्ञानी अभिमानी तो लंका त्याची सोन्याची, 33 कोटी बंदी घातले घडीने घडी त्या जाची. पण हनुमंताने काय कार्य केलं बरं? 1 मिनिटात चालली का नाही? 1 मिनिटात हनुमंताने लंका चालवून टाकली. हे कार्य देवाचं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तो अभिमान बाजूला सारा. मी करतोय, मी आहे म्हणून चाललंय, मी आहे म्हणून तुम्ही खाता. मी जर गेलो तो भुकचे माराल. आतापर्यंत कोणी भेटले का तुम्हाला असं? अनेक गेले ना लोक, मोरो जाती वडिले गेली ही प्रचिती. फक्त आम्ही एक स्मरणात ठेवावं, ज्या बांधावर उभा राहून आमचे आजोबा, आमचे पंजोबा सांगायचे की नाही त्या उंबराच्या झाडापर्यंत, बरोबर त्याच बांधावर त्याच जागेवर उभे राहून जर आम्ही बोलत असू तर एक स्मरणात ठेवलं पाहिजे की ज्या दिवशी आम्ही या जगाचा निरोप घेऊ ना काही वेळातच ती जमीन
ते घर, ती प्रॉपर्टी, ती संपत्ती आम्ही काहीही न करता मुलांच्या नावावर जाणार आहे. वारस म्हणून त्या ठिकाणी आपोआप मुलं लागणार आहेत. खरं आहे की खोटं आहे? खरं आहे ना? माणूस त्याच्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना त्याचा जो काही धंदा असेल, त्याचा जो काही व्यापार असेल, व्यवसाय असेल, तो व्यापार, तो व्यवसाय त्याच्या मुलाने सांभाळावा नव्हे तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करावी हे प्रत्येक माणसाला प्रामाणिकपणे वाटतंय. खरं आहे की नाही? एखादा जर चांगला शेतकरी असेल तर त्याला असं वाटतंय माझ्या मुलाने ती शेती सांभाळावी, आर्थिक अधिक जोडावी, त्याला अधिक प्रगती करावी. प्रामाणिकपणे प्रत्येक बापाला असं वाटतंय. अरे मग तुम्ही जर प्रॉपर्टीला, त्यांच्या संपत्तीला, त्याच्या घरादाराला, त्यांच्या जर शेतीला जर तुम्ही हक्क दाखवताय, तुम्ही वारस म्हणून जर त्या ठिकाणी कार्य करताय, तर बापाने केलेला परमार्थ आपण का करू नये? बापाच्या परमार्थिक विचाराचे आम्ही वारसदार का नकोत, का व्हायला नकोत? हा विचार आम्ही करायला हवा, हा विचार आम्ही करायला हवा. आणि ज्या दिवशी हा विचार आम्ही करू की नाही, त्या दिवशी निश्चित घराघरामध्ये आम्हाला धर्म संस्कार पाहायला मिळतील. पण आज जर पाहायला गेलं ना बाबा, अनेक चांगली चांगली परमार्थिक माणसं, खऱ्या अर्थाने आम्ही आदर्श घ्यावा अशा प्रकारचा परमार्थ त्यांचा, दोन्ही उभयता चांगल्या प्रकारे परमार्थ करतायत, दोन्ही उभयता देवाचं स्मरण करतायत, नामस्मरण करतायत. पण अशा ठिकाणी आम्हाला ना काही त्यांची मुलं वेगळ्या मार्गाला गेलेली पाहायला मिळतात, व्यसनाधीन झालेली पाहायला मिळतात. कुठल्याच बाबाला वाटत नाही की माझ्या मुलाने व्यसनाधीन व्हावं. कुठल्याच बाबाला वाटत नाही की माझ्या मुलाने माझ्या डोळ्यासमोर माझ्या घराची राखरांगोळी करावी, त्याच्या संसाराची स्मशान करावं, असं कधीच कोणाला वाटत नाही. कुठल्याच बापाला वाटत नाही, कुठल्याच आईला वाटत नाही की माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त व्हावा. कुठल्याच आईला वाटत नाही. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांवर चांगलेच संस्कार करतात. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांकडे चांगल्याच दृष्टीने पाहतात आणि एक कल्पना करतात की माझ्या मुलाने खूप मोठं व्हावं, मी सुद्धा स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे तो मुलगा माझा आहे, ती मुलगी माझी आहे. मग तरी सुद्धा वाईट कर्म का पाहायला मिळतात? तरी सुद्धा त्या ठिकाणी वाईट कर्म का पाहायला मिळतात? त्याला कारण म्हणजे त्यांना झालेला संग. तुमच्या जवळ काय विचार आहेत यापेक्षा तुम्ही कोणाच्या जोडीला बसलेत हे महत्वाचं आहे. कोणाच्या जोडीला बसलेत ना हे महत्वाचं आहे. आपण कोणाच्या जोडीला बसावं? कबीर महाराज म्हणतात, सज्जन को सज्जन मिला हो गया दो दो बात, और गधे को गधा मिला तो खा गया दो दो लात. आपण कोणाच्या जोडीला बसावं हे आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. चांगले आंबे आहेत, हापूस आंबे आहेत, दिसायला पण चांगले आहेत, खायला पण चांगले आहेत, गोड आहेत, अगदी किमती आहेत. चांगल्या बाजारात घेऊन बसलाय तो, आवाज देतोय आंबे घ्या, चांगले आहेत, मस्त आहेत, गोड आहेत. पण ज्याच्या जोडीला बसलाय ना तो उंदीर मारण्याचा औषधवाला आहे. तो बोलतो खाल्लं की मरतंय. कोणाच्या जोडीला बसलाय तो? मुंग्यांचं औषध, मुंग्यांचं पावडर, त्याच्यानंतर ते झुरळ मारण्याचं औषध, उंदीर मारण्याचं औषध आहे की त्याच्या जोडीला बसलाय तो. हा खूप अंतःकरणापासून ओरडतोय ना, चांगले आहेत, मस्त आहेत, गोड आहेत, पण तो तेवढ्यात आवाज देतोय खाल्लं की मरतंय. कोणाच्या जोडीला बसलाय? अख्खा दिवस, पूर्ण दिवसभर विचार करायला लागला तो की एवढे चांगले आंबे आहेत, नंतर संध्याकाळच्या वेळेला त्याने स्वस्तही लावले, 4 पैसे कमी केले, तरीही गिराईक आलं नाही. कारण गिराईकाला दोन्ही आवाज जायचे, बरोबर आहे की नाही? मग दुसऱ्या दिवशी त्याने विचार केला आपण थोडे डागेललेले आंबे घेऊ, थोडे कमी किमतीचे घेऊ. पण बसताना तो अशा माणसाच्या जोडीला बसला की जो आयुर्वेदिक औषध विक्रेता होता त्याच्या जोडीला बसला. घेतलं की फरक पडतंय. बऱ्याच जणांना फरक पडले, बऱ्याच जणांना समाधान वाटलंय, बऱ्याच जणांना सुख वाटलंय. अहो डागेललेले आंबे गेले. कोणाच्या जोडीला बसलो पाहिजे ना हे आपण आपलं स्मरणात ठेवलं पाहिजे. गंजलेल्या लोखंडाच्या जोडीला जर नवीन लोखंड आणून ठेवलं ना तर भले नवीन लोखंडाची किंमत जास्त असते, पण गंजलेल्यामध्ये एवढी पॉवर असते ना की ते चांगल्याला गंजवत आहे, चांगल्याला गंजवत आहे. आहे की नाही? आम्ही आमच्या आयुष्यामध्ये फक्त एक स्मरणात ठेवलं पाहिजे, आम्ही ज्यांच्या जोडीला बसतो ना त्यांचे विचार काय आहेत.
त्यांची कर्म काय, त्यांचे गुण काय, तेवढा विचार आम्ही केला पाहिजे. आहे की नाही? अरे आज अंतःकरणपूर्वक दुःख वाटतंय ज्या वेळेला चांगले चांगले तरुण मुलं एखाद्या व्यसनाधीन होऊन आणि व्यसनाच्या अधीन झाल्यानंतर व्यसन त्यांना संपवता ना, कमी वयामध्ये ज्या वेळेला आपला निरोप घेतात ना, त्यावेळेला अंतःकरणपूर्वक दुःख होत असतंय की दादा, अरे याला जर एवढं व्यसन नसतं ना तर आज हा आमच्या बरोबर असता. तुम्ही तुमच्या प्रारब्धाप्रमाणे जाता, एखाद्या आजारीप्रमाणे जाताना आजारी पडून जाताय, त्यावेळेला कोणाला काही वाटत नाही. पण तुम्ही अपघाताने जाता, तुम्ही नको त्या प्रकारचं व्यसन करून तुमच्या जीवनाची, तुमच्या आयुष्याची, तुमच्या देहाची वाट लावताना, त्यावेळेला त्या आईवडिलांना सुद्धा खूप दुःख होत असते, खूप दुःख होत असते, अंतःकरणपूर्वक दुःख होत असते. आणि सांगा ना, कुठल्या माणसाला कळत नाही की मी जी कर्म करतोय ती वाईट आहेत, पाप कर्म आहेत की पुण्य कर्म आहेत? कोणाला कळत नाही. तरी सुद्धा तो माणूस व्यसन करतोय. त्याच व्यसनाने अनेकांची घरं बर्बाद झाली, अनेकांच्या घराचं स्मशान झालं, अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली, अनेकांची मुलं बालं रस्त्यावर आली. पण तरी सुद्धा त्यांच्याच जोडीला जाऊन आम्ही बसत असू नये, तेच व्यसन जर आम्ही करत असू तर आमच्यासारखे अभागी आम्हीच. आज आमच्या बहुजन समाजातली लोक बघा ना, बरीचशी व्यसनाधीन झालेली दिसतात. तरुण पोरं, पण काय व्यसन त्यांना, काय वागणं त्यांचं. आज आमच्या बहुजन समाजात मागे जो आलेला आहे त्याला कारणच ते आहे. तुम्हाला या समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारचा समाज पाहायला मिळेल. त्यांच्याकडे जर पैसा आला ना तर ते पहिला विचार करतात, आपल्या मुलाला एक धंदा आहे ना, दुसरा धंदा टाकून देऊ, त्याच धंद्यामध्ये वाढ करू, अजून एक धंदा जोड करून देऊ, त्या धंद्यामध्ये अजून पैसे गुंतवू आपण, म्हणजे 4 पैसे अजून वाढतील. बरोबर आहे का? दुसरा एक समाज आम्हाला पाहायला मिळतो, फक्त आणि फक्त ते त्यांच्या मुलांचा शिक्षणाचाच विचार करतात. आम्ही भले लोकांची भांडी घासू पण पोरांना शिकवू. एक आमच्याकडे काही अशा प्रकारचा समाज पाहायला मिळतो, दरिद्री विचाराचा. पैसा आला का पहिले बदला कोणाचा घ्यायचा. माऊली खरं आहे की खोटं आहे? बर्बाद झालेत त्याला कारण हेच आहे. आम्ही जे बर्बाद होतोय ना त्याला कारण हेच आहे. एकतर व्यसन, पार्ट्या, 4 पोरं गोळा करायची, गाड्या काढायच्या, त्यांना पोसायचे, जोपर्यंत बर्बाद होत नाही तोपर्यंत. एकदा खाटेला खिळला की तीच बोलतात लय मजा मारली, आता भोग कर्माची फलं. त्याच्या जोडीला मजा मारणारी बोलतात. अरे साधं उदाहरण आहे. आंब्याला जर ज्या वेळेला आंबे येतात, त्यावेळेला झाड पानांनी बहरलेलं असतंय. बरोबर आहे का? झाड हिरवगार असतंय आणि त्या हिरव्या पानांतून आम्हाला आंबे शोधावे लागतात. सुशोभित दिसतंय ते. पूर्वी दारू कसली बनायची? कसली बनायची? माहिती सगळ्या नाही, पण बोलणार कोणच नाही, कारण मलाच माहिती असा दाखवायला लागेल. आता मुवाची, ज्या वेळेला त्या झाडाला ती मुवाची फुलं येतात, त्यावेळेला ती फुलं त्या झाडावर पानं तरी ठेवतात का? अरे मग जे बाळ जन्मताना त्याच्या आईच्या अंगावरची हिरवी साडी जर ते काढून घेत आहे तर त्याचा रस पिऊन तुमच्या अंगावर कपडे ठेवील का ते? कमीत कमी एवढं तरी स्मरणात ठेवा. आणि बाबा खरं सांगू का, मी प्रत्येक ठिकाणी बोलत असतो, फक्त माळकऱ्यांनीच प्रवचनाला यावं असं नाही, फक्त माळकऱ्यांनीच कीर्तन श्रवण करावं असं नाही, तर मी प्रत्येक ठिकाणी म्हणत असतो, व्यसन करणाऱ्या माणसाने सुद्धा येऊन बसावं. व्यसन करणाऱ्या माणसाने सुद्धा येऊन बसावं. कारण आम्ही घरी शिकून शाळेत जात नाही, आम्ही शिकण्यासाठी शाळेत जातो. बरोबर आहे की नाही? घरी सगळं शिकतो आणि मग शाळेत जातो का? शाळेत गेल्यानंतर आम्ही शिकतो. तसंच माऊली कधीतरी यांना ग्रंथ वाचन करता करता सद्बुद्धी सुचेल ना, कधीतरी यांना प्रवचन श्रवण करता करता सद्बुद्धी सुचेल ना, कधीतरी यांना कीर्तन श्रवण करता करता सद्बुद्धी सुचेल ना. आणि मी तर प्रत्येक ठिकाणी म्हणत असतो, रोजचे कार्यक्रम आमच्या देवाच्या कृपेने चालू आहेत, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने चालू आहेत. पण एखाद्या प्रवचनामध्ये फक्त 5च व्यसनी लोक,
5च फक्त व्यसन करणारी लोक एकच दिवस फक्त घरी न व्यसन करता गेली ना, तर मी समजेन माझ्या आजच्या या प्रवचनाचं काहीतरी सार्थक झालं. चला, किती लोक? 5 लोक व्यसन करणारी घरी जाताना फक्त व्यसन न करता संध्याकाळच्या वेळी गेली ना, तर मी समजेन आजच्या या प्रवचनाचं माझं काहीतरी सार्थक झालं. त्याला कारण काय? एखाद्या व्यसनाधीन झालेला माणूस असतो ना, त्याच्या घरी जाऊन जरा निरीक्षण करा संध्याकाळच्या वेळेला काय अवस्था असते. घरातला माणूस एखादा गेल्याचं दुःख त्याच्या घरामध्ये असते. ती बाई एखाद्या कोपऱ्यामध्ये बसलेली असते, बिचारी डोक्याला हात लावून त्याची वाट पाहत असते. स्वयंपाक तयार केलेला आहे, मुलं भूक भूक करतायत. मुलांना सांगते, बाळा अरे जा ना, घ्या ना जेवण. नाही ना आई तू पण जेव. चल आई मला तुझ्या जोडीला जेवायचे. पण त्या पोरांना काय माहिती आहे, बापाने घास घेतल्याशिवाय आई घास घेत नाही. बापाने अन्न घेतल्याशिवाय आई अन्न घेत नाही. हे मुलांना काय माहिती आहे. मुलं आग्रह करतायत, ती बिचारी एखाद्या कोपऱ्यामध्ये डोक्याला हात लावून फक्त संसाराचा विचार करत असते. अरे माझ्या बापाचं असं आहे, माझ्या बापाचं एवढं आहे, माझ्या बापाचं तेवढं आहे, पण आज फायदा काय आहे त्या गोष्टीचा? कारण मला ह्या दरिद्री अवस्थेमध्ये आणून टाकलेली आहे. नाईलाजाने आमची भारतीय संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की कशी अवस्था असली तरी ती स्त्री तो घर आणि तो संसार सोडत नाही मात्र निश्चित आहे. म्हणून तिचा जागर आम्ही 9 दिवस नवरात्र करत असतो. त्याच देवीचा, तीच देवी आमच्या घरामध्ये अनेक रूपाने कार्य करते. आणि ज्या ज्या रूपाने कार्य करते, ज्या ज्या रूपाने ती देवी आमच्या घरात आहे, शास्त्र सांगताय यत्र नार्यस्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या घरामध्ये आईचा, बाईचा आणि मुलीचा सन्मान आणि आदर केला जातो ना, त्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी सुगंधी अगरबत्ती लावायची गरज नाहीये दादा. सरस्वती म्हणून आमच्या घरात ती कार्य करते, लक्ष्मी म्हणून आमच्या घरात ती कार्य करते, अन्नपूर्णा म्हणून आमच्या घरात ती कार्य करते. अनेक रूप आहेत तिची. वेळ कमी आहे आपल्याला, पण एवढं सांगू का, एखाद्या वेळेला एखाद्या ताईला तिच्या घरी जायला रात्र झालेली, काळा कुट्टा अंधार पडलेला, तिच्या अंगाचे शहारे उभे राहिलेले, घरी तर जायचंय, मुलांची आठवण झालेली आहे, संसाराची आठवण झालेली आहे, काळा कुट्टा अंधार आहे, मला घरी जायचंय, कोणाची साथ नाहीये. पण कोणाच्या एखाद्या नराधमाची जर नजर माझ्यावर पडली तर काय होईल सांगू शकत नाही. ह्या भीतीने ती ताई बिचारी घाबरत घाबरत रस्त्यातून चाललेली आहे. अशाच वेळी एखादा आमचा दादा जातो, तिच्या पायाला हात लावतो, ताई अगं चल, तुला जिथे जायचं आहे ना, तुझ्या घरी सही सलामीत मी सोडतोय. आणि हे दृश्य ज्या वेळेला आम्हाला पाहायला मिळेल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या मांडवात, त्या चौकामध्ये स्थापना केलेल्या मूर्तीरूपाने देवीची आमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही मात्र निश्चित आहे. पण त्या देवीकडे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी वाकडी नजर टाकली ना, त्या देवीकडे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत दुष्ट नजर टाकलेली आहे. अरे इंद्र पदाला गेलेला तो इंद्र अहिल्याकडे दुष्ट नजरेने बघितलं, वाकड्या नजरेने बघितलं, भगा पडली, त्याला भगा पडली. द्रौपदीकडे कौरवांनी दुष्ट नजरेने बघितलं, नाव पण शिल्लक राहिलं नाही. बाबा खरं आहे की खोटं आहे? माझ्या सीतेमाईकडे दुष्ट नजरेने ज्या रावणाने बघितलं, त्या रावणाचं सुद्धा नाव पण शिल्लक राहिलं नाही. म्हणून दादा, ज्या घरामध्ये मुलींचा आणि महिलांचा खळखळून असा हसण्याचा आवाज येतोय ना, त्या घरामध्ये खऱ्या अर्थाने सुख आणि समाधान मला पाहायला मिळतंय. स्त्री आणि पुरुष ही रथाची 2 चाकं आहेत, समान पाहिजेत, समान अधिकार आहे, समान हक्क आहे. पायातली वाण पायी बरी, गेले ते दिवस दादा आता. अरे आपल्यासाठी तिने आई वडील सोडलेले आहेत, आपल्यासाठी घरदार सोडलं, प्रॉपर्टी सोडली, संपत्ती सोडली, आपल्या आवडीनिवडी सोडल्या, सगळं सोडलं. एवढंच नाही, तिने नाव सुद्धा सोडलं. याचं नाव राम असेल तर तिचं नाव सीता, भानसावरचं. एवढं सगळा त्याग करून सुद्धा जर तुला तिची किंमत कळत नसेल, अरे लग्न झाल्यापासून 20-22 वर्ष झाली, ज्या ज्या वेळेला ती तुझ्या पाया पडते ना, त्या त्या वेळेला पाया पडताना फक्त एकच मागते, दादा अहो व्यसन सोडा, हो व्यसन सोडा, आपलं घर व्यवस्थित व्हावं, आपली मुलं व्यवस्थित व्हावी असे तुम्हाला वाटत असेल ना, तर फक्त ते व्यसन करू नका. एवढा त्याग केलेल्या श्रीचं जर एक आपण ऐकत नसू, एक शब्द जर आपण ऐकत नसू, आणि एखाद्या गोष्टीचा जर त्याग आपल्याकडून घडत नसेल, तर आपल्यासारखे अभागी आपणच, हे मात्र निश्चित आहे. आपल्यासारखे अभागी आपणच. वाईट कर्म करताना जसं करायला जसं मनुष्य प्रवृत्ती होतो, तेवढ्या निष्ठेने आणि तेवढ्या विश्वासाने का बरं चांगली कर्म करत नाही? म्हणून तो अभिमान बाजूला सारा, मी कोणतरी वेगळा आहे, कोण नाही दादा. तू ज्या वेळेला नम्रतेने तुझ्या घरामध्ये उभा राहशील, परमार्थ करशील ना, त्यावेळेला त्याच घरामध्ये, त्याच संसारामध्ये तुला सुख, शांती आणि समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच घरामध्ये, त्याच संसारामध्ये. वेगळं काही करायची गरज नाही त्यासाठी. अभिमान बाजूला